जे तुम्ही ज्याचा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत। शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे। गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या, त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे। पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसा छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला, अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत। मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाचं आलं असेल। पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूं न खाने देता हूं, न खाता हूं न खाने देता हूं, मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरताय तुम्ही, सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करता? का यांच्यावर कारवाई होत नाही, काय नाटका होत नाहीये आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं त्या 22 मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22 ची यादी काढून बघा। एक मराठी संपून घेऊ म्हणजे मराठी पूर्ण करू, संपून नाही पूर्ण करू, एक 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 करतो। विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि सकाळी एक बातमी आलेली होती की पुन्हा एकदा अजून 2 नावाची चर्चा जी आहे ती आता आहे। विधान परिषदेसाठी अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आलेली आहे। कसं बघतो तुम्ही याकडे? अरे तापलेलं म्हणजे तुम्हीच तापवता सकाळपासून, काल पण तुम्हीच तापवलं होता। काल दुसरी 2 नावं होती, आज ही 2 नावं आहेत, उद्या दुसरी 2 नावं येतील। आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये। बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे, जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं। मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये। आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती का आहे त्यांच्या मनात? भाजपच्या कोटामधून बातमी येते की सगळे रुसवे-फुगवे सरकारमध्ये आहेत आणि ते जो बाजूला बसवले त्यांच्यामध्ये आहेत। ऐका तुम्हाला सांगतो, ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्धवजींची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये। कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी सगळे ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारत आहे ना। पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते, एका व्यक्तीची भीती वाटते, हे आश्चर्य आहे। तेच पद भाजपला द्यायचं नाहीये, आम्ही देणारच नाहीये। हो पण ते सत्तेत ते का घेतील भाजपवाले विरोधी पक्ष नेत्याचं पद? कोणाची नाही। आता उद्या अजून 2 नावं तुम्ही ऐकाल नवीन, पण ते जिंकून आले तेवढं बघा। पुढचा ठीक आहे पुढचा प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले। त्यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला अजून न्याय मिळाला नाही। अनेक आरोपी अजून बीडचं प्रकरण आहे, परभणीचं प्रकरण आहे, अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत। आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो। पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करतंय का? आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत, हा पण प्रकार तसाच आहे, चालूच आहे। कुठेही पूर्णविराम त्याला होत नाही कारण सरकारकडून मदत मिळत नाहीये।